नेवासा नगरपंचायत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली। या निवडणुकीबाबतची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा ठाकरे गटाची मशाल हाती घेण्यास असलेला नकार। रविवारी गडाखांनी सोनईत आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली। नेवासा शहरातील इच्छुकही यावेळी उपस्थित होते। या बैठकीत गडाखांनी आगामी नेवासा नगरपंचायत निवडणूक ही क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे आता क्रांतिकारी विरोधात महायुती अशी लढत होण्याची शक्यता वाढली आहे। गेल्या आठवड्यात अजित पवार गटात प्रवेश केलेले माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे काय करतात यावर दुरंगी की तिरंगी लढत ठरणार आहे। नेमकं काय होईल नेवाशात याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी रविवारी क्रांतिकारी निर्णय जाहीर केला। ठाकरे गटाचे माजी मंत्री असलेल्या गडाखांनी नगरपंचायतीची निवडणूक ही आपल्या पूर्वीच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षातर्फे लढविण्याचा निर्णय जाहीर केला। त्यांच्या भाषणात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा कोणताही उल्लेख नसला तरी त्यांनी ठाकरे गटाला रामराम केला हे निश्चित झाले नाही। यापूर्वी गडाखांच्या भाजप किंवा शिवसेना शिंदे गटात येण्याच्या चर्चा होत राहिल्या आहेत। काही दिवसांपूर्वी गडाख हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात येतील असेही सांगितले जात होते, परंतु अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्या आठवड्यात गडाखांचे विरोधक असलेले माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे असल्याने त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा थंडावल्या। यापूर्वी गडाखांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून नेवासा नगरपंचायतीची निवडणूक लढवली होती। 2017 साली झालेल्या या निवडणुकीत गडाखांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते। त्यापूर्वी गडाख हे एकत्र असलेल्या राष्ट्रवादीत होते, परंतु 2019च्या निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून विजयी झाल्यानंतर त्यांनी ठाकरे गटाशी घरोबा करत मंत्रीपद पदरात पाडून घेतले होते। परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाने सर्वात ताकद पाठीशी देऊनही त्यांचा पराभव झाला। गडाख हे ठाकरे गटात समाधानी नाहीत हे यापूर्वी अनेकदा दिसले। ठाकरे गटाच्या जिल्ह्यातील कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात ते उपस्थित राहिले नाहीत। त्यानंतर गडाख हे भाजप किंवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली। गडाखांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या त्यावेळी भाजपचे तत्कालीन नेते विठ्ठलराव लंघे व इतरांनी त्यांच्या पक्ष प्रवेशास विरोध केला। त्यानंतर त्यांच्या शिवसेना शिंदे गटात जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या, परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत तालुक्याची राजकीय गणिते बदलली व भाजपचे नेते विठ्ठलराव लंघे हेच शिवसेनेत दाखल होत त्यांनी आमदारकीही मिळवली। गडाख हे आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी महायुतीतील अजित पवार गटात येतील अशाही शक्यता व्यक्त केल्या गेल्या, परंतु गेल्या आठवड्यात गडाख विरोधक असलेले माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे अजित पवार गटात गेल्याने या चर्चाही थंडावल्या। आता गडाखांनी पुन्हा एकदा आपल्या जुन्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाचा आधार घेतला आहे। रविवारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी आपला मनोदय सांगून टाकला। ते म्हणाले, आगामी नगरपंचायत निवडणूक क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून आपण लढविणार आहोत। ही लढाई कोणतीही व्यक्ती व पक्ष विरोधात नाही, नेवासा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ही लढाई आहे। सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने व शिस्तबद्ध काम करून नगराध्यक्षासह नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी करावेत। नव्या जोमाने क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे काम करा। नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला। 2 दिवसांपूर्वी स्वतः पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार विठ्ठल लंघे यांच्यासह महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली। आमदार लंघे हे महायुतीतील सर्वच पक्षांना सोबत घेऊन गडाखांविरोधात 2 हात करतील हे त्यावेळी स्पष्ट झाले। म्हणजेच आता नगरपंचायत निवडणुकीत गडाख विरुद्ध सर्व अशी स्थिती राहणार आहे। फक्त लढत दुरंगी की तिरंगी हे ऐनवेळी समजणार आहे। मित्रांनो, नेवासा नगरपंचायतीत कुणाची सत्ता येईल असे तुम्हाला वाटते? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।